CYPL जिंकणार, तर याची नोंद घ्यायची सर्व कमिटी यांनी की जर झाडू मॅच चालू असताना मारली तर तुम्ही CPL जिंकणार. आता बघितलं तर फायनलला पोहोचलाय तो. कृपया मैदानाकडे जाऊ आपण. पहिला चेंडू जोशी यांचा, अवांतरित धाव, पंचांचे दोन्ही हात हवेत आणि स्ट्राईकला आलाय तो कोण? छोटा पॅकेट बडा धमाका अर्जुन, एक ऑलराऊंडर खेळाडू. आणि नॉन स्ट्राईकला तो अक्षय. पहिला चेंडू सुंदरसा टॅप स्वरूपात मारला चेंडू आणि चेंडू जातोय कोणाकडे? बॉबी. आणि ध्रुवी वर्सेस शिवराज या सामन्यामध्ये एक चेंडू षटकार लगावला होता. नाव सुंदर टोला चेंडू आणि हाच कार डीजे बाब्या लावेकडे गाणं. बाबा आपला स्लो आहे. स्ट्राईकला येतो अक्षय. अक्षयच्या डी सुंदर हटवला चेंडू कडे झेल असावा आणि झेल पकडलाय कुणी? आशिष. आशिष चेंडू धाव झाल्या त्या 6. एक खेळाडू बाद. जोरदार टाळ झाला पाहिजे. सूर्यकांतजी महाडिक, चारकोप प्रतिष्ठानचे आधारस्तंभ. स्ट्राईकला तो दादा. अनुभवी फलंदाज. पहिला चेंडू सुंदरसा टोलेला बघा की जाऊन गेलता. एक धाव पूर्ण आणि एका धावावर समाधान मानावं लागतंय. आणि चोरटी धाव घेतले आणि धाव घेतले कोणी? सूर्यकांत दादा महाडिक. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दादा यांच्यासाठी. एक एक धावेचं महत्व हे दादाला आता माहिती आहे. पुढील चेंडू जोशी यांचा. दादा टोला चेंडू बॅकफुटवर जाऊन पंच केलेला चेंडू बघा धाव मिळतात. एक धाव पूर्ण आणि एक धावावर समाधान मानावे लागते. ती ओम साई या संघाला. संघाची वाढती धावसंख्या झाली ती 9. आणि सर आपण पाहिलंच नाहीत की चेंडू गेला होता मयाभाई यांच्या हातात. तो चेंडू घाबरला. तो घाबरला नक्कीच. कृपया मैदानाकडे जाऊया आपण. शेवटचा चेंडू असेल. एक चेंडू शिल्लक. स्ट्राईकला तो अर्जुन आणि वाईड चेंडू. पंचांचे दोन्ही हात हवेत. धावा झाल्या तर 10. आणि सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळाले आहे ते प्रशांत बर्जे उर्फ डॉन. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 11. नांबिबिराचं नागरिकत्व असलेले आमचे मित्र प्रशांत बर्जे यांचं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. दरम्यान वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघाचा दुसरा षटक घेऊन येतो तो समीर. सामना करेल तो करण, माफ करा अर्जुन. समीर वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन आला समीर यांचा पहिला चेंडू आणि सामना करणार तो अर्जुन. अर्जुन यांच्यासाठी पहिला चेंडू. सुंदरसा टोला चेंडू. कारण 2 धावा मिळतील परंतु तितकं सुंदर क्षेत्ररक्षण ध्रुवी लेवण्या संघाकडून. संघाची वाढती धावसंख्या झाली ती 12. मी या देशाने विनंती करेन की चालत तुम्ही हळू यायचं, इकडे जमीन हलते. पुढील चेंडू समीर यांचा. नो म्हणजे नाही, ही चुकी करायची नव्हती परंतु केलीच. त्याचा फायदा कितपत उचलणार ते ओम साई या संघाचा एक अष्टपैलू खेळाडू अर्जुन. 9+1 आणि हा असणारा फ्री हिट म्हणजे एक सुवर्ण संधी आहे की त्या चेंडूवर तुम्ही जर बाहेर मारलात तरच आउट आहे आणि रन आउट. सुंदर अशी नियमावली. धन्यवाद सर एक्सप्लेन केल्याबद्दल. दरम्यान पुढील चेंडू समीर याचा. फ्री हिटचा चेंडू. सामना करतोय तो अर्जुन. एक जीवनदान या ठिकाणी भेटलं अर्जुन यांना. फील्डचा चेंडू होता आणि आत्ताच मी सांगितलं होतं तुम्ही या फील्डच्या चेंडूवर 2 गोष्टीने आवडू शकता. एक तर बाहेर मारला तर आणि एक रनआउट. आणि रनआउटची संधी उठली आहे ती उठले कोणाकडून? समीर. चेंडू झाले 2, धावा झाल्या त्या 15. आणि खरोखरच नशीब आहे अर्जुन यांचं. कदाचित समीरांना तो दिसला नसावा. नक्की मला पण असंच वाटतंय कारण त्यांच्या हातातले ऑरेंज कलरचे ग्लव्स फक्त चमकत आहेत. स्क्रीनवर पाहिलं तर फक्त उन्हाची झळक मायाभाई यांच्यावर पडलेली आहे.
निर्धाव चेंडू काहीसा चेंडू समजला नाहीये. दादा यांचा सामना करतील आणि सुंदरसा टोला चेंडू बघा किती धावन करता. एक धाव पूर्ण आणि एक धावेवर कदाचित समाधान मानावं लागणार आहे ते ओम साई या संघाला. संघाची वाढती धावसंख्या झाली ती 16. पुढील चेंडू 5वा चेंडू टाकण्यासाठी तयार. 4-16. सुंदरसा टोला चेंडू चेंडू किती धाव मिळतात. एक धाव पूर्ण आणि तितकं सुंदरचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं आपल्याला ते ध्रुवी 11 या संघाकडून. शेवटचा चेंडू आणि सुंदर टोला चेंडू कदाचित आत्मघातकी फटका आणि फलंदाज येतोय घरात. डीजेला मिळाले संधी. डीजे बाब्या सर आपल्याला सांगायला आवडेल इंस्टाग्राम आणि बाकीच्या ज्या सोशल साईट्स आहेत धावसंख्या झाली आहे 19. त्यावरती प्रशांत यांची फॅन फॉलोइंग खूप आहे आणि त्यांचे सर्वात जास्त फॉलोअर्स हे नांबिबियामधून आहेत. हा आणि त्याच्यापेक्षा 2 की 3 फक्त फॉलोअर्स कमी आहेत ते अर्जुन यांचे. कारण दोघांचे नागरिकत्व नांबिबियाचं आहे. बाजूबाजूचं घर आहे त्यांचं. ओके. आणि या ठिकाणी पुढील चेंडू आणि झेल सुट्टे डिक्लेअर सर्वात एक धाव मिळते. आणि सर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी गरुडामधले आयकॉन यश आणि रोहित शर्मा काहीच आणि तिकडे कोणाची एंट्री झाली मंथनचे पप्पा. हे असं त्रिकूट दुर्मिळ असतं. दुर्मिळ आहे सर. पुढील चेंडू सुंदर साठवला चेंडू आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण विश्वास यांच्याकडून. आणि जर पाहिलं तर ओम साई मध्ये खेळणारा आहे तो दादा आणि त्यांचा मुलगा विश्वास तो ध्रुव 11 या संघामधून खेळतोय. काय वाटतं धावा झाले तर 22. अण्णा प्रसाद आहे आणि ह्या साईडला बघाल तर निखिल भोड आहे, प्रथमेश कदम आहे, त्याच्यानंतर श्रीकांत आहे आणि अमोल दादा सर्वांचे लाडके अमोल दादा. आणि वरती दिवालावर बसले ते अनय आणि अनमोल आणि त्यांच्यासोबत भालेकर दादा पाण्यात चोळताना दिसत आहेत. घे चुनानी मग पुन्हा पुन्हा अशा ब्रँड फॅक्टरी 23 बघा 23. नाना नाना यांचा पुढील चेंडू शेवटचं षटक वैयक्तिक कोटीतील पहिला आणि संघासाठी 4थं षटक घेऊन आला नाना. ओम
सुंदर टोला चेंडू आणि विश्वास आहे तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. एक धावेवर समाधान मानावं लागतंय ते ओम साई या संघाला. संघाची वाढती धावसंख्या झाली ती 24. 4 चेंडू शिल्लक. आणि वाईट चेंडू. त्या 25. नो चेंडू आणि हा षटकार. सुरेख फलंदाजीचा नमुना. डीजे मिळाले संधी. डीजे भागायला लावे. अच्छा ठीक आहे, धन्यवाद. आणि सर पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार. फील्डचा चेंडू आहे आणि आता तरी लावशील काय कडक जाणार फोन येतो. ठीक आहे, दादाच्या बायकोचा खरंच फोन आलाय. 3 चेंडू 32 धावा. रोहित शर्मा आणि मंथनच्या पप्पांना विनंती असेल की त्यांनी थोडं मागे जायचंय कारण तिकडे चेंडू येतात. 44 44. आयुष शेवटचा चेंडू शिल्लक. आणि चौथ्या षटकाच्या समाप्त. हे पार पाडण्यासाठी मयासारखा एक तडफदार फलंदाज हा ध्रुवी 11 या संघात आहे. आणि आपल्या माहितीसाठी म्हणून सांगतो, ह्या अगोदर 49 धावांचं विजय लक्ष्य हे त्यांनी प्राप्त केलं होतं. त्यांच्या निर्धारित 4 षटकात फारच सुंदर चेस केलं होतं. त्यामुळे ह्या संघात अतिशय तुल्यबळ असे खेळाडू आहेत ज्यांच्याकडे ती पॉवर आहे की ते या निर्धारित 4 षटकात मला वाटतं 45 धावांचं विजय लक्ष्य पार पाडून पुढच्या संधीसाठी अग्रेसर राहतील. सर मला तुम्हाला सांगायला आवडेल की जर बॉर्डरलाईनवर जो खेळाडू फिल्डिंग करतो ना त्याचं कान चबाव म्हणजे कान चबाव संघटनेचे अध्यक्ष यश पटेल आणि उपाध्यक्ष असतील ते तिकडे आपले अमित भाऊ सरतापे. बॉर्डरलाईनवर कोणताही खेळाडू असेल ना तर कान चबाव संघटनेचे अध्यक्ष. धन्यवाद सर. दरम्यान वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाचं पहिलं षटक टाकतोय तो अक्षय. पहिलाच अवांतरित धाव. नोचा इशारा पंच टेरेन्स यांच्याकडून. फ्री हिटचा चेंडू अरविंद यांच्यासाठी. आणि पुचक यांच्या हातून हा बॉल सुटलेला आहे. सर बघू शकता तुम्ही इंटरनॅशनल खेळाडू ऑस्ट्रेलिया त्याच्यानंतर इंग्लंड आणि मला वाटतं शेवटचा त्यांनी नो प्लस डिक्लेअर न्यूझीलंड कडून शेवटचा सामना खेळलेत असे आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे पुचक यांनी हा चेंडू आता सोडला. पुचक करून सोडलाय. तुम्हाला काय वाटतं सर या पुचक करून गेलेल्या चेंडू मध्ये पुचक करून सामना हातून पुचक करून सुटेल का?
अचूक यांनी प्रशिक्षण घेतले कोणाकडून? रोहित शर्मा. ते बघा रोहित शर्मा, तुम्हाला एक विनंती असेल की तुम्ही स्क्रीनवर दिसताय आणि ज्या अवस्थेत तुम्ही बसलात ते शोभा नाही देत. रोहित हा सामना पकडून अजून 3 सामने आहेत, ज्याच्या 3 सामन्यानंतर आपल्याला आपला विजय संघ मिळणार आहे. हो नक्की. CWL 2025 त्या कपवर कोण नाव कोरणार? फ्लीटचा चेंडू आणि सुंदरशी क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळाले ते आपल्याला ओमसा या संघाकडून. एक चेंडू 4 धावा. चेंडू गेलाय कोणाच्या हातात सर? तुम्ही पाहिलत का? कोणाच्या? ओम साई या संघाचा एक अष्टपैलू खेळाडू सूर्यकांतजी माडी काही क्षेत्ररक्षण लावताना टाकलं ते बॉबी आणि काही 1 धाव मिळेल आणि 1 धावावर समाधान मानावं लागणार आहे ते ध्रुवी 11 या संघाला. संघाची वाढती धावसंख्या झाली ती 2 चेंडू 5 धावा. आज जे खेळाडू सर आपल्याला इथे मैदानात दिसत आहेत, जे प्रेक्षक आलेले आहेत, ते खास करून ध्रुवी 11 या संघाचे तरुण तडफदार फलंदाज महेश, दरम्यान नोचा इशारा पंच टेरेन्स यांचा, महेश यांची फलंदाजी बघण्यासाठी जी लोक उत्सुक आहेत. जसं धोनीसाठी लोक चेन्नईमध्ये येतात, तसं चारकोपच्या या मैदानात महेशची बॅटिंग बघण्यासाठी लोक आलेले आहेत. मया भाई ज्यांनी स्टंपा मोडले होते तो मया भाई. अच्छा, त्याची बॅटिंग बघण्यासाठी जे प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत. हा, तर तुम्हाला काय वाटतं कधीपर्यंत येईल तो? आता इकडे जर गोलंदाजी बघितली आणि हा षटकार इथं सुरीतनं बोट वाचवताना बोट काही काम नाही करत आहेत. 3-12 आणि 3 चेंडू 12 धावा. कदाचित त्यासाठी न करतायत. नो 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 म्हणजे नाही मुन्ना, नाही चुकी करायची नाहीये. तू वारंवार ती चुकी करतोस तर तुझा संघ या ठिकाणी जसा नो पडतो तसा पराजयाकडे जातोय, नो पडतो तसा पराजयाकडे जातोय. पुन्हा एकदा फ्री हिटचा चेंडू असणार आहे. काहीसं दडपण या ठिकाणी पाहायला मिळतंय ते अक्षय यांच्या चेहऱ्यावर. 3-14 सुंदरसा उपला शॉट. बघा शॉट किती धावा मिळतात आणि हा षटकार. मैदानाच्या बाहेर जायचं. जो पण तुम्हाला आनंद उत्साह साजरा करायचा आहे तो मैदानाच्या बाहेर, कारण हा सामना चालू आहे. चेंडूला पंच, सामना थांबवायचा. पंच सामना थांबवायचा आहे. 4 चेंडू 20 धावा असलेल्या खेळाडूंना हर्ष पटेल यांना विनंती करतो की त्यांनी थांबायचं, बाकीच्यांना बाहेर पाठवायचं आहे. सर या बॉबीनी जवळजवळ 4 बॉल 20 धावा, 25 धावांचं आव्हान आहे. पुढील चेंडू बॉबी यांचा उपला शॉट. वगैरे षटकार आणि हा खेळाडू बाद. डीजे सर मला वाटलं होतं की मया भाई मंडावला येतील, परंतु ठीक आहे प्रशांत आलेत. शेवटी स्टंपा मोडायचे आहेत. आणि चेंडू जातोय कोणाकडे? कृष्णा भाऊ नस्कर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या भाऊंसाठी. कृष्णा भाऊ नस्कर, माझे रेशन कार्ड बंधू.
आणि सर तुम्हाला एक नवीन ओळख करून देतो मी. रोहन सर गमरे जे आपले समालोचक आहेत त्यांचे ते छोटे बंधू आहेत कृष्णा भाऊ नस्कर. रेशन कार्डवर आत्ताच कालच नाव त्यांचं नोंदवलंय. धावा झाली 21. धावा झाल्या त्या 21 आणि 18 चेंडूमध्ये 24 धावांची गरज. बॉलर नेम सूरज. दादा दादा सूरज वैयक्तिक ओढ्यातील पहिला आणि संघासाठी दुसऱ्या षटक घेऊन आला सूरज. पहिला चेंडू प्रशांत बर्जे यांच्यासाठी. पहिला नो 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 ना मुन्ना ना इचुकी करायची नाहीये. पुन्हा एकदा फ्रीट. एक ओव्हर 22 आणि हा फ्रीडचा चेंडू. आणि सुंदर असा गोलंदाजीचा नमुना कमबॅक करतो. नो नो नंतर फील्डचा चेंडू निर्धाव. त्याच्यानंतर टाकला दुसरा चेंडू निर्धाव. आणि बघा तिसरा चेंडू काय कमाल करतोय. कदाचित दडपण आहे डॉन वरती. आणि नो 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 ना मुन्ना नाही चुकी करायची नाहीये. तुम्ही बघू शकताय मंथनचे पप्पा काहीसा कान मंत्र देतात तिकडून. थांबा. आणि कान मंत्र देतात कोणाला. पुचुप. रोहन गमरे यांचे धाकटे बंधू राहुल भाऊ नस्कर यांच्याकडे चेंडू जाताना. भाई संभाल के अभी अड्डी नहीं जुड़ेगा अपना. दरम्यान पुढील चेंडू सूरज यांचा. धाव संख्या झाली 24. 3 चेंडू 24 धावा. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने डोळ्याला चेंडू आणि आत्मघातकी फटका आणि फलंदाज बाद. डीजेला मिळाले संधी. साठी चेअर चालला होता मी समजू शकतो. पण त्यांच्या जागी आलेले आहेत आशिष. चेंडू आले ते 4. डिझाईन टाकल्या खोलवरचा चेंडू कदाचित रनआउट असावा परंतु नाही. सुंदर ही चौटी धाव या ठिकाणी घेतले. आता 25. हा कृष्णा भाऊ नस्कर. कृष्णा गमरे माय बंधू. रेशन कार्डवर कालच नाव त्यांचं ऍड केलेलं आहे असे कृष्णा भाऊ गमरे. नस्कर होते गमरे झाले ते. धावा झाल्या त्या 26. वैयक्तिक कोड्यातील पहिलं आणि एकाच गावातले असलेले हे खेळाडू. बाजूबाजूचं घर. पहिला चेंडू वैयक्तिक कोड्यातील पहिला आणि संघासाठी तिसरा चेंडू घेऊन आला अर्जुन. पहिला चेंडू गायचा समजलेला नाही. लेग कटर टाकतोय असा हा खेळाडू. पंच फेटातात आणि चेंडू झाले ते 2. तिसरा चेंडू टाकण्यासाठी तयार आहे तो अर्जुन. धाव झाले ते 27. सुंदर सट्टोला चेंडू आणि सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालंय अक्षय यांच्याकडून. योगेश सर मगापासून मी बघतोय ते कुठल्याही प्रकारचा धोका पत्करत नाहीत. ओव्हरथ्रो करत नाहीत का. चेंडू मला सांगतो सर ह्या कारणामुळे ते करत नव्हते. कारण त्यांना माहिती आहे ओव्हरथ्रो करणार तर आमचं बॉलर पुन्हा एकदा नो टाकणार. हा फ्री हिटची संधी प्रशांत यांच्यासाठी. 3 चेंडू 30 धावा. फारच भक्कम अशा स्थितीत ध्रुवी 11 हा संघ. दरम्यान पुढील चेंडू अर्जुन यांचा. प्रशांत याच्यासाठी फारच सुंदर असा चेंडू.
आणि मयाभाईने स्टंपा तोडण्या आणि मोडण्याआधीच सूर्यकांत महाडिक यांनी स्टंपा मोडलेले आहेत. पंचांसाठी काम वाढवलेलं आहे सूर्यकांत महाडिक यांनी. मिस्टर पुचुक हात बदल दो, कॅमेरा चालू आहे. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा उत्कृष्टाचा फटकार आणि प्रशांतच्या रूपाने हा गडी बाद झालेला ध्रुवी इलेव्हन या संघाचा. अजूनही 13 धावांची आवश्यकता 6 चेंडूत हा सामना जिंकण्यासाठी. सहा चेंडू पंच. ह्या अगोदरचा चेंडू काय होता जरा प्लीज आपला निर्णय सांगायचा आहे. कृपया आपण सगळ्यांनी शांत राहायचं. पंच आपला निर्णय देतील. सिंगल धाव आहे ना, डिक्लेअर नाही, सिंगल धाव मिळालेली आहे आणि धाव संख्या झालेली आहे 32. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी ध्रुवी इलेव्हन या संघाला. अजूनही या 6 चेंडूत कमाल करणारा धोनी सारखा एक खेळाडू ध्रुवी इलेव्हन या संघात उपस्थित आहे. बघूया समीर आणि आशिष ही जोडगोळी काय करते आपल्या संघासाठी. दरम्यान वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी निर्णायक आणि अड्डीतड्डीचा षटक घेऊन आलाय तो आयुष. सामना करेल समीर. संघ मालक आयुष. पहिला चेंडू आणि षटकार मिळवलेला आहे समीरच्या या ओम साई या संघाच्या पाखराला जवळजवळ आजाद केलंय, ते पण एकदम लेटेस्ट स्टाईल मध्ये. धाव संख्या झाली 38. पुन्हा एकदा उत्कृष्टाचा फटकार आणि तितकाच सुंदर असा झेल आणि समीरच्या रूपाने चार चेंडू 7 धावांची आवश्यकता. उपस्थित सर्व खेळाडूंना अपेक्षा होती की मया येईल, परंतु बघूया आता हा छोटासा खेळाडू आर्यन काय कमाल करतो आपल्या संघासाठी. 4 चेंडू 7 धावा. उपस्थित प्रथमेश कदम आपल्याला विनंती, आपलं पोट आत घ्यायचं आहे, तिकडे लागतंय आणि ते अडलं जातंय.
4 चेंडू 7 धावा. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे दोन्ही संघांसाठी. आणि मारला आहे आणि षटकार. कडक आर्यन यांच्या बॅट मधून आलेला हा कडक षटकार आणि ध्रुवी 11 या संघाला हा सामना जिंकण्यासाठी अजून एक धाव. सर्व खेळाडूंना सक्तीची विनंती, कृपया मैदानात जायचं नाही प्लीज. मैदानात जायचं नाहीये, आपण मैदानात जायचं नाहीये. खरंच या निवडीवरती खरं तर बऱ्याच लोकांनी टिप्पणी केली होती, मी सुद्धा केली होती की इतर खेळाडू असताना सुद्धा आपण आर्यनला पुढे प्रमोट केलंय, पण का प्रमोट केलं याचा नमुना त्याने सादर केला. दरम्यान एक धावाची गरज आणि पुन्हा एकदा आर्यन याने लेग साईडच्या दिशेने आणलेला चेंडू. दर्शक असा सामना आपल्याला आता पाहायला मिळाला. ध्रुवी 11 आणि ओमसाई या दोन संघात, आणि अटीतटीच्या या सामन्यात अतिशय निर्णायक स्वरूपात येऊन स्वतःची कामगिरी चोख बजावणारा ध्रुवी 11 या संघाचा या मॅचचा सामनावीर ठरलाय तो आर्यन. मी आर्यनला विनंती करेन, आर्यन आपण मंचावर येऊन आपला आपण कुठे हा रन चेस कराल, कारण ओमसाईची तशी फिल्डिंग आणि बॉलिंग आहे. पण तुझी एकंदरीत बॅटिंग म्हणजे काय, तू काय विश्वास घेऊन गेला होतास? आम्ही विचार केलेला की पहिला मॅच पासूनच आम्ही भले पहिली हारलो, पण नंतर विचार केला की सर्व मॅच जिंकायची. मग नंतर आमच्या समोर आली ओमसाई टीम. आम्ही विचार केला याला तर डबल गाड मारून हरवायची आहे. बॉबीसाठी गाणं आहे, बॉबीसाठी गाणं आहे.